नमस्कार, छायाज किचन रेसिपी ब्लॉगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप असा स्पेशल असणार आहे. आज मला सांगली येथे महावीर जयंतीचे औचित्य साधून पाककला स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. तेथे मला आज जज म्हणून बोलवण्यात आले होते. पाकस्पर्धेचा विषय हे चोकंदळ होता. नाचणीपासून बनवले जाणारे विविध पदार्थ महिलांनी मुलींनी बनवून आणलेले होते. कडक उन्हाळ्यात नाचणी ही पोटाला थंडावा देणारे आणि कॅल्शियम, लोह, फायबर हे भरपूर प्रमाणात शरीराला मिळतात. नाचणी पचण्यासाठी चांगली आणि ग्लुटेन मुक्त आहे. मधुमेह असणाऱ्यांना आणि वाढत्या वयाच्या मुलांना अत्यधिक पौष्टिक आहे. तसेच ॲनिमिया दूर करण्यास मदत करते. आणि महिलांनी विविध प्रकारचे असे नाचणीपासून बनवलेले जाणारे पाककला करून आणलेल्या होत्या. महिलांनी डोसा, केक, मुद्दी, पिठलं, भाकरी, पापड, कटलेट, कॉफी, सॅलड असे विविध पदार्थ तयार करून आणलेले होते. इथे मुलींनी कटलेट, आप्पे, केक, भाकरी, झुणका, इथं नूडल्स आणलेले होते, पापड आणि इथे नाचणीचे लाडू आणले होते करून. खूप असे महिलांनी छान असे करून आणलेले होते. इतके छान आणि मस्त असे करून आणलेले होते. इथे रंगभरण स्पर्धा पण झाल्या होत्या. खूप छान असे रंग भरले होते लहान मुलांनी. आता इथे आम्ही टेस्ट करणार आहोत. तर इथं नूडल्स, सॅलड, कॉफी अशी आम्ही टेस्ट केली. डोसा होता. खूप छान असे मस्त असे करून आणले होते. टेस्ट पण खूप छान अशी होती. इथे मालपोवा करून आणलेला होता. खूप असा टेस्टी आणि क्रंची होता. टेस्ट एकदम मस्त होता. इथे मी कॉफी टेस्ट केली. खूप छान असे मस्त केलेले होते. सगळे विविध प्रकारचे इथे करून आणलेले होते. नाचणीपासून सॅलेड, कटलेट. टेस्ट इथं थालीपीठ करून आणले होते. खूप छान असं थालीपीठ झालेलं होतं. मालपोहा आणला होता. बिस्किट आणलेले होते. खूप छान असे टेस्टच होते. सगळ्याच महिलांनी खूप छान असं करून आणलेलं होतं. प्रेझेंटेशन पण छान केलेलं होतं. इथं नाचणीपासून लाडू करून आणले होते. त्याची पण आम्ही टेस्ट केली. खूप छान अशी टेस्ट होती त्याची पण. इथं नाचणीचे पापड आणले होते. पापड पण आम्ही टेस्ट केले. खूप छान असे पापड पण झालेले होते. इथं नाचणीचे नूडल्स आणलेले होते. खूप छान विविध प्रकारचे नाचणीपासून एवढे पदार्थ बनवायला येते. खूपच छान पदार्थ बनवलेले होते. इथं नाचणीचं झुणका, भाकरी आणि केक बनवून आणलेला होता. खूपच छान टेस्ट मला आवडली होती त्याची. त्याच्यात फक्त नाचणी आणि गोळ्या. आणि हे नाचणीचं गोड अप्पे.
इथं मुलींनी कटलेट करून आणलं होतं, आप्पे करून आणले होते इथं. खूप असे सुंदर म्हणजे छोट्या छोट्या मुलींनी पण असं छान असं आणले होते करून आणि प्रेझेंटेशन पण खूप छान असं केलं होतं. इथं नाचणीची मुद्दी, डोसा करून आणलेलं होतं. खूप इथं प्रेझेंटेशन तर खूप छान असं इथं केलेलं होतं आणि खूप टेस्ट पण होती त्याला. आणि हे व्हेरियंट स्प्रिंग डोसा केला. गुळवणी आणलं होतं करून, चटण्या. इथं नाचणीची चकली पण करून आणलेली होती. खूप छान अशी टेस्ट, म्हणजे एवढे प्रकार करायला येतात याचे नाचणीपासून आपल्याला. इथं बघा चित्रकलेचे पण रंग भरण्याचे पण काम इथं होते. छान असं लहान मुलाने रंग भरले होते त्याच्यामध्ये. इथे सगळ्या त्यांच्या टीमच्या सगळ्या महिला होत्या. सगळं आता टेस्टिंग करून झालेलं आहे. आम्ही आता इथं रांगोळी स्पर्धा इथं मुलांनी काढल्या होत्या. लहान मुलांनी मोठ्या 12वीपर्यंत मुलांनी काढल्या होत्या. इथं लहान 9-10 वर्षाच्या आतल्या मुलांनी पण काढले होते. खूप छान असे म्हणजे रांगोळी काढल्या होत्या ह्याच्यामध्ये. आणि इथं सगळ्या मुलांनी रांगोळी स्पर्धेचे छान सादरीकरण केले होते. पण कोणी तर सर्वोत्तम केलेले असते, त्याचे श्रेय त्याला द्यावे लागते. या स्पर्धकांमध्ये मला जज म्हणून बोलवले होते, म्हणून जैन मंदिराचे समुदायाचे मनपूर्वक आभार. माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. माझा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा, कमेंट करा. तुमचे खूप खूप धन्यवाद. इथं मी आंबील पण करून नेलेले होतं. सर्वांना खूप असं आंबील आवडलं होतं. सगळं म्हणजे आंबील मी तिथं सगळ्यांना दिले. जवळजवळ 47-48 महिलांना सगळ्यांना इतकं आवडलं की सगळी रेसिपी विचारत होते. खूप छान म्हणजे आवडीने सगळ्यांनी आंबील पिले तिथं. त्यांना पण तर मी याची आंबीलची रेसिपी पण केलेली आहे. सासू खूप छान असे झालेले आहे आंबील. या मी आणून देते वाटलं. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. प्रियांका मॅडमने मला इथं केलेलं आहे. इथं मी त्यांचे पहिल्यांदा मी